कोकणातील राजापूर मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय। राजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये ते प्रवेश करणार असल्याचं सांगितलंय। मातोश्रीवर आज दुपारी 12:30 वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे। मुंबईतील सागर बंगल्यावर भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित हे दाखल झाले होते, मात्र फडणवीस त्यांना भेटले नसून सकाळी 11 वाजता आज भेटण्याची फडणवीसांनी त्यांना वेळ दिली आहे। त्यामुळे यांच्या भेटीनंतर काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। शेकापचे नेते जयंत पाटील अलिबागमधून शेतकरी भवनातून उमेदवारांची घोषणा करणार आहेत। रायगड जिल्ह्यातील 4 आणि सांगोल्यासह साधारण 8 जागांवर शेकाप लढण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसलाय। बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणामध्ये दीपक बडगुजर आरोपी होते। नांदेडमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी पाहायला मिळते। मुख्यमंत्री शिंदेचे खासगी स्वीय सचिव बालाजी खतगावकर अपक्ष निवडणूक लढवणार आहेत। मुखेड मतदारसंघातून भाजपनं तुषार राठोड यांना उमेदवारी दिल्यामुळे खतगावकर बंडखोरी करणार आहेत। राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लवकरच बिघाडी होणार आहे, असा मोठा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेला आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमधील एक पक्ष बाहेर पडणार असा दावा त्यांनी केलाय। मुरबाड विधानसभेसाठी इच्छुक असलेले सुभाष पवार यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। शिवसेना शिंदे गटातून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय, त्यामुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाण्याच्या मुरबाड मतदारसंघात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुभाष पवार यांच्या पक्षप्रवेशाला शरद पवार यांच्या पक्षातून विरोध होतोय। ज्यांनी लोकसभेमध्ये विरोध केला त्यांना पक्षामध्ये घेऊ नका अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी केली। अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा सुद्धा वडनेरे यांनी दिलाय। निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय। 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे। निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अकोल्यामधील विचार सभेच्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरमनं शहरामध्ये विचार सभेचं आयोजन केलं होतं। या सभेमध्ये भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होतं आणि यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी काही सवाल उपस्थित करत सभेत गोंधळ घातला। भायखळ्यामधून उमेदवारी मिळावी यासाठी गीता गवळी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी मातोश्रीवर जाऊन त्यांनी भेट घेऊन भायखळ्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। शिवसेना काँग्रेस वादामध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे। शरद पवार यांनी काँग्रेस हायकमांडशी चर्चा केलेली आहे, तर तोडगा काढण्यासंदर्भातही त्यांनी काँग्रेस आणि ठाकरेंशी चर्चा केली आहे। यानंतर ठाकरे आणि काँग्रेसनं नरमाईची भूमिका घेतली आहे। शरद पवार हेच आपलं दैवत आहे, पुढे राहतील असं वक्तव्य पूर्वा वळसे पाटील यांनी केले। पूर्वा या दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या आहेत। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दिलीप वळसे पाटलांनीही पवारांची साथ सोडली नसल्याचं स्पष्ट केलं। पुण्यामध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली। विधानसभा निवडणूक नियोजन आणि प्रचारासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। या बैठकीला चंद्रकांत दादा पाटील, मुरलीधर मोहोळ, रुपाली चाकणकर यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा समावेश करण्यात आलाय, तर छगन भुजबळ, नरहरी झिरवळ यांच्यासह 27 जणांची स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। मुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून लढणार असल्याचं स्पष्ट झालंय। सोमवारी 28 ऑक्टोबरला अजित पवार विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांची तयारी सुद्धा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। ठाण्यातील कोपरी 5 पाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड कळव्यामधून अर्ज दाखल करणार आहेत। प्रियंका गांधी उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत।
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यावेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील. भाजप नेते आणि अंधेरी पूर्वचे इच्छुक उमेदवार मुरजी पटेल यांना उमेदवारीची शक्यता धूसर आहे. एसआरए प्रकरणामध्ये लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अंधेरीमधील काही लोकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्याचबरोबर 2017च्या पालिका निवडणुकीमध्ये खोटं जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मुरजी पटेलांवर गुन्हा दाखल झाला आहे. माढ्याची उमेदवारीची तुतारीकडून म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्यासाठी आमदार बबनराव शिंदे हे आग्रही आहेत. पवारांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार यावर ते ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय. 24 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र महायुतीकडून लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिलेले आहेत. करमाळा महायुतीमधून भाजप उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जर इथे शिवसेना शिंदे यांनी उमेदवार दिला नाही तर भाजपचं काम करणार नसल्याचा इशारा चिवटे यांनी दिलाय. लातूर जिल्ह्यामधील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे अशी माहिती समोर येते. पाटील यांना एबी फॉर्म मिळाल्याचं छायाचित्र समोर आलंय. लवकरच त्यांची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून 5वी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अकोल्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुगत वाघमेरे यांना उमेदवारी मिळालेली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपनं शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांचं तिकीट कापत त्यांचेच दीर शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. तर भाजपच्या कामाच्या जीवावर ही निवडणूक जिंकणार असा विश्वास जगतापांनी व्यक्त केला आहे. माझी स्पर्धा कुणाशीही नाही असा विश्वास भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केलाय. भाजपकडून लांडगे यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढणार याकडे मी लक्ष देत नाही. माझ्या कामाच्या जोरावर मी निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांच्यावर टीका केलेली आहे. राजन तेली तिसऱ्यांदा आपल्या विरोधात पराभवाची हॅट्रिक करतील अशा शब्दांमध्ये केसरकरांनी तेली यांना डिवचलंय. राजन तेली कणकवलीमध्ये झालेल्या एका राजकीय हत्येमधील आरोपी असल्याचा गंभीर आरोपही केसरकरांनी केलाय. विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी म्हणून परिवर्तन महाशक्ती रिंगणामध्ये उतरलेली आहे. परिवर्तन महाशक्ती राज्यातील 150 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार आहे. यामधील पहिली यादी 8 उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना नुकताच शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. जळगावमध्ये ते दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश मांगले यांनी राजीनामा दिलाय. मनोज जरांगे यांच्याकडून ते परांडा विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार आहेत. येत्या 25 तारखेपर्यंत कुठल्या जागा लढणार, कुठल्या जागा पाडणार या संदर्भातला निर्णय घेऊ असं जरांगे पाटलांनी सांगितलंय. तसंच मराठा आरक्षणाला पाठिंबा असणाऱ्या उमेदवारांनी आधी चर्चा करावी आणि मग बॉन्ड लिहून द्यावा असं ते म्हणाले. नांदेडमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना मराठा समाजानं जाब विचारलाय. स्वतःसाठी पक्ष बदलता आरक्षणाचं काय केलं असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दुर्लक्ष करणाऱ्या महायुतीचे उमेदवार विधानसभेमध्ये पराभूत करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. वाशिममध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची खरेदी करतायत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 2400 डिझेल बसपैकी पहिली बस दापोलीमध्ये दाखल झाली आहे। दिवाळीपर्यंत आणखी 50 बसगाड्या येणार असल्याची माहिती मिळते। तर नोव्हेंबरपर्यंत दरमहा 150 ते 300 याप्रमाणे महाराष्ट्रातील विविध एसटी आगारांमध्ये या बसगाड्या दाखल होणार आहेत। एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळी निमित्तानं एसटीच्या जादा फेऱ्या सोडल्या जाणार आहेत। पालघर जिल्ह्यातील 8 आगारांमधून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्यात येतील। कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर लॉन्च करण्यात आलाय। दुसरा गर्डर बसवण्याच्या प्रक्रिया सध्या सुरू आहे। पीडीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल हा या प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा असेल। पाटणा विमानतळावर 30 दिवसांचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। धमक्यांमुळे पाटणा विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। विमानतळावर बॉम्ब धमकी असल्यामुळे मूल्यांकन समिती सक्रिय करण्यात आली आहे। केंद्र सरकार विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे, तसंच दंड सुद्धा आकारणार असल्याची माहिती मिळते। धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विमान प्रवासावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। पालघर पोलिसांकडून गुजरातसह दादरा नगर हवेली देव मदन या भागातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाकाबंदी करण्यात आली आहे। सर्व वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे। भंडाऱ्यामध्ये घरगुती गॅस वितरण करणाऱ्यांमध्ये खुलेआम सिलेंडरचा वापर केला जातोय। कुठलाही परवाना नसताना सिलेंडरवर बिनधास्तपणे गाड्या धावतानाचं पाहायला मिळते। याकडे आरटीओ विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर या महामार्गावर अवैध सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आलाय। तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। हिंगोलीमधील सेलसूरमध्ये चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रॉनिक बाईक अचानक पेट घेतला। यामध्ये बाईक पूर्णपणे जळून गेली। आता इलेक्ट्रॉनिक बाईक निर्मितीवर शंका उपस्थित केली जाते। भंडाऱ्यामध्ये एका बोगस डॉक्टरवर पोलिसांनी कारवाई केली आहे। मुंबईमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचं सांगत होता। भंडारा बस स्थानकाजवळील एका लॉजमध्ये हा डॉक्टर उपचार करत होता। मुरबाडमध्ये परतीच्या पावसामुळे जवळपास 4 ते 5 एकरामध्ये झिना जातीच्या तांदळाचं पीक वाहून गेलेलं आहे। झिना जातीच्या तांदळाचं पीक उत्पादन सध्या ठराविक शेतकरीच करतात, मात्र शेतकऱ्यांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय।